Dear students, on the behalf of Winners Chemistry Coaching, I welcomes you to my YouTube channel Winners Chemistry by Sunil Marthan. To get the latest updates on this channel, please like and subscribe this channel as well as press the bell notification to get the latest updates on this channel. तर बघा विनर्स केमिस्ट्रीमध्ये मी सुनील मार्तंड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. ह्या चॅनेलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या चॅनेलसाठी बेल नोटिफिकेशन जे आहे ते प्रेस करा, ज्यामुळं केमिस्ट्रीमधून जे आपण टॉपिक शिकणार आहे त्याचे जे नोटिफिकेशन्स येतील ते तुम्हाला लगेच उपलब्ध होतील. तर विनर केमिस्ट्रीमध्ये बघा आपण पहिला टॉपिक कंप्लीट केलेला आहे, जो सोल्यूशन या नावानं आपण बघितला. आणि आज आपण आपल्या सिक्वेन्सचा दुसरा टॉपिक स्टार्ट करणार आहे. द सेकंड टॉपिक इज द चॅप्टर नंबर 8 फ्रॉम युअर सिलेबस अँड द नेम ऑफ द टॉपिक इज ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर बघा टेक्स्टबुकमधून 8 नंबरचा चॅप्टर जो आहे तो आपण स्टार्ट करतोय. टॉपिकचं नाव आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. रिमेंबर दिस टॉपिक बिलॉंग्स टू इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सेक्शन अँड इन दिस सेक्शन we generally study the periodic table and the elements from the periodic table. तर बघा हा ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हा जो टॉपिक आहे हा मॉडर्न पिरियडिक टेबलवरून आपण याला स्टडी करत असतो. 11वीला तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, आणखी एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15 असे 3 टॉपिक्स झालेले आहेत. आणि त्याच पद्धतीचा हा टॉपिक ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. तर बघा जुन्या सिलेबसमध्ये ह्या टॉपिकचं नाव आपल्याकडं डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट असं होतं. ॲक्च्युली डी ब्लॉक एलिमेंट्सना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो आणि एफ ब्लॉक एलिमेंट्सना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतात. आणि त्यामुळं फक्त टॉपिकचं नाव चेंज झालं आहे, कंटेंट जो आहे तो त्या पद्धतीनेच आहे. आणि आपण ह्या टॉपिकमध्ये हा सगळाच्या सगळा टॉपिक अगदी डिटेलमध्ये सगळे कंटेंट्स आपणाला समजून घ्यायचे आहे. तर बघा हा टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हा टॉपिक स्टार्ट होण्याच्या अगोदर ही माहिती घेऊन ठेवा की ॲटॉमिक नंबर काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रूल्स काय आहेत ते. त्यामुळे मी पुन्हा एकदा एक्सप्रेस करतो बघा. In order to study this topic, transition and inner transition elements in detail, you must know certain aspects from your 11th standard syllabus as atomic number, electronic configuration, and rules for the filling of the electrons in various shells, subshells, and orbitals. It depends on certain principles and laws such as above principle and Hund's rule of maximum multiplicity. आणि त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही माहीतच ठेवा. हंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी काय आहे, अबो प्रिन्सिपल काय आहे, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर हा टॉपिक शिकणं तुम्हाला अत्यंत सोपं होऊन जाईल. आणि इनकेस जर तुम्हाला ह्यात काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ह्याच चॅनेलवरती मी पुन्हा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करतो, ज्याच्यामध्ये अबो प्रिन्सिपल आणि हंड्स रूलचं एक्सप्लेनेशन तुम्हाला डिटेलमध्ये बघता येईल. तर आपण यानंतर लगेचच टॉपिकला स्टार्ट करूया. द नेम ऑफ द टॉपिक इज ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. अँड धिस टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी into 2 different segments as the transition element and then inner transition element. तर त्यासाठी बघा आपण स्टार्ट करूया आपला ह्या टॉपिकचा पहिला पार्ट ट्रान्झिशन एलिमेंट्स. So let us start first the transition elements. Remember that these transition elements, they are also called as the D block elements. Remember the periodic table is classified into different blocks
and as you know that these blocks are based on the electron or the last electron element which enters into which kind of subshell. So on the basis of the entry of last electron of an element, these elements they are divided into different blocks as S block, P block, D block and F block. Out of these 4 blocks, we are going to start D block elements now. So what are D block elements? Remember, these D block elements, they are also called as the transition elements, and these elements are defined as the elements which have partly or incompletely filled d orbital in their elementary state or any of cationic state or commonly occurring oxidation state are called as the transition elements or D block element. तर बघा असे एलिमेंट ज्या एलिमेंटचा डी सबशेल जे आहे, डी ऑर्बिटल जे आहे ते पार्टली फिल्ड असतं किंवा इनकम्प्लिटली फिल्ड असतं. मग आता ही जी डेफिनेशन आहे, द एलिमेंट्स विच हॅव पार्टली ऑर इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल्स, ह्याच्यामधला आपण पार्टली फिल्ड आणि इनकम्प्लिटली फिल्ड ह्या टर्म्स जे आहेत ह्यांना डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. तर जसं की तुम्हाला माहीत आहे डी सबशेलची कपॅसिटी आपल्याकडे आहे. द कपॅसिटी फॉर द अकोमोडेशन ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डी सबशेल इज 10. मॅक्झिमम कपॅसिटी डी सबशेलची 10 आहे. मिनिमम किती असू शकते तर बघा 0 पासून 10 पर्यंत किती इलेक्ट्रॉन्स त्या डी सबशेलमध्ये सामावू शकतात. आणि त्यामुळं आपण ह्या त्याच्या कपॅसिटीवरून ओळखू शकतो की दिलेला ऑर्बिटल पार्टली फिल्ड आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे किंवा एम्प्टी आहे. आणि त्यामुळं आपण ह्या स्टेट्सना आधी बघूया. सपोज इफ एनी ऑफ द डी ऑर्बिटल कन्सिस्ट 0 इलेक्ट्रॉन्स, that state is denoted by D0. Such a state of D subshell is called as the empty state and it is considered as empty D orbital. तर कुठल्याही डी ऑर्बिटलमध्ये जर 0 इलेक्ट्रॉन असतील तर ती स्टेट आपल्याकडं एम्प्टी या पद्धतीनं आपण म्हणतो. डी ऑर्बिटलची मॅक्झिमम कॅपॅसिटी आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स and that particular state is denoted by D10. So D10 contains the maximum number of electron as per its capacity and this D10 state is called as the completely filled state of d orbital. Sometimes it is referred as fully filled. आणि त्यामुळे completely filled किंवा fully filled जी स्टेट आपल्याकडे येते ती D10 या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करतो. तर D0 म्हणजे एम्प्टी, D10 म्हणजे कम्प्लिटली फिल्ड. आणि ह्या 2 स्टेट्स सोडून जे काही सगळे आपल्याला स्टेट्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये बघा D1 टू D9 याच्यामध्ये डी ऑर्बिटल एम्प्टी देखील नाही आणि कम्प्लिटली फिल्ड देखील नाही. आणि ज्यावेळी कम्प्लिटली फिल्ड नसतं तेव्हा त्याला आपण म्हणतो इनकम्प्लिटली फिल्ड. अँड हेन्स दिस D1 टू D9 स्टेट इज कॉल्ड ॲज द पार्टली ऑर इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल. आणि त्यामुळं असे सगळे एलिमेंट्स ज्यांचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये डी ऑर्बिटलमध्ये 1 to 9 1 ते 9 इतके जर इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायला मिळाले तर त्याला आपण पार्टली किंवा इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल असं म्हणतो. आणि असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्या ज्या एलिमेंट्सचं असतं अशा सगळ्या एलिमेंट्सना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो किंवा त्यांना डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. ही जी स्टेट आहे D1 टू D9 ही त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये असेल तरी चालतं. द ग्राउंड स्टेट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज ॲन एलिमेंटरी स्टेट ऑर द पार्टली ऑर इनकम्प्लिटली फिल्ड स्टेट मे ऑब्झर्व इन इट्स एनी ऑफ द कॉमनली ऑकरिंग ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे बघा हे सगळे एलिमेंट जेव्हा इलेक्ट्रॉन देतात तेव्हा इलेक्ट्रॉन दिल्यानंतर जरी त्याच्या डी सबशेलमध्ये 1 to 9 इतके इलेक्ट्रॉन्स राहिले तरी देखील त्याला आपण त्याची कॉमनली ऑकरिंग ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो किंवा त्याला कॅटायोनिक स्टेट म्हणायचं. मग ह्या स्टेटमध्ये देखील जर पार्टली किंवा इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल असेल तरी देखील त्याला आपण
ट्रान्झिशन एलिमेंट्स असं आपण म्हणतो. तर ही ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन आहे, मी रिपीट करतो. तर ट्रान्झिशन एलिमेंट्स आर द एलिमेंट्स विच हॅव पार्टली ऑर इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल इन देअर एलिमेंटरी स्टेट ऑर देअर कॅटायोनिक स्टेट. मग आपण ह्या ट्रान्झिशन एलिमेंटचं डिस्कशन पुढं कंटिन्यू करूया. तर ह्या ट्रान्झिशन एलिमेंट्सनं जर आपण बघितलं तर ह्यांची जी पिरियडिक टेबलमध्ये पोझिशन आहे ही एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंटच्या मध्ये आहे. आणि त्यामुळं जसं की तुम्ही पिरियडिक प्रॉपर्टी शिकलेलं आहे त्यांचं व्हेरिएशन, त्यामुळे ह्या एलिमेंटच्या पोझिशनमुळं ह्यांचे प्रॉपर्टीज देखील बघा एस ब्लॉक आणि पी ब्लॉक एलिमेंटच्या बरोबर मध्ये असतात. त्यामुळे आपण त्यांना असं एक्सप्लेनेशन देतो बघा, द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स दे आर इंटरमिजिएट बिटवीन or lies between the highly electropositive S block elements and more electronegative P block elements. Hence, these elements they have properties in between that of highly electropositive S block and more electronegative P block elements. Again, these elements are the elements whose last electron enters into the d orbital of the penultimate shell. So actually this is the definition for the d block element. बघा d block element म्हणजे काय हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहे. असे एलिमेंट्स ज्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन, कारण ह्या इलेक्ट्रॉनमुळं इलेक्ट्रॉन त्याच्या मागच्या एलिमेंटपेक्षा वेगळे प्रॉपर्टीज दाखवतो. आणि म्हणून दॅट लास्ट इलेक्ट्रॉन is also called as the differentiating electron if that differentiating electron enters into d orbital. They are considered as the d block element. But remember that the d orbital must be the d orbital of the penultimate shell. त्यामुळे जे d orbital मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होणार आहे ते d orbital आपल्याकडे पेनल्टिमेट शेल मधला असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल पेनल्टिमेट म्हणजे काय, तर पेनल्टिमेट म्हणजे लास्ट शेल जे असते त्याला आपण आउटरमोस्ट शेल म्हणतो आणि त्या आउटरमोस्ट शेलच्या आत जे शेल असते त्या शेलला म्हणतात पेनल्टिमेट शेल. इट इज द सेकंड लास्ट शेल अँड देअरफॉर वी एक्सप्रेस इट ॲज द n-1d ऑर्बिटल वेअर n इज द आउटरमोस्ट शेल. सो रिमेंबर, if n is the outermost shell then n-1 is called as the penultimate shell. आणि त्या n-1 पेनल्टिमेट शेलमधलं जे डी ऑर्बिटल असतं त्याला आपण म्हणतो n-1d ऑर्बिटल. आणि अशा n-1d ऑर्बिटलमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंटर झाला तर अशा सगळ्या एलिमेंट्सना आपण म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, तर ही डेफिनेशन आहे बघा. These are the elements whose last electron or differentiating electrons enters into the d orbital of penultimate shell. So let us have one example. आपण एक एक्झाम्पलच्या थ्रू डी ब्लॉक एलिमेंट्स कसे असतात किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स कसे असतात ते समजून घेऊया. Therefore, we have an example of scandium and the electronic configuration of scandium. Atomic number 21 is given as 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 and at 3p6 third shell is completed. बघा 3p6 नंतर पुढचं ऑर्बिटल कुठला आहे आपल्याकडं, तर बघा 3p6 नंतर येतं 4s2, 3d1. So this is the outermost shell electronic configuration and in this electronic configuration we are going to identify which one is the outermost shell and where is the last electron. आपण ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये बघूया लास्टची शेल कोणती, आणखीन लास्टचा इलेक्ट्रॉन कुठं आहेत. बघा तुम्हाला सांगता येईल लास्टची शेल कोणती, 4 की थर्ड. तर बघा एन व्हॅल्यू हायेस्ट जर असेल, प्रिन्सिपल क्वांटम नंबर हायेस्ट असेल तर त्याला आपण लास्ट शेल म्हणतो. आणि इथं लास्टची शेल आपल्याकडं आहे 4s. 4s इज द आउटरमोस्ट शेल or the last shell of
स्कँडियम. पण लास्टचा इलेक्ट्रॉन जर बघितला तुम्ही तर लास्टचा इलेक्ट्रॉन कुठला, तर लास्टचा इलेक्ट्रॉन जो एंटर झालेला आहे तो 3D सबशेलमध्ये एंटर झालेला आहे. हेन्स द लास्ट इलेक्ट्रॉन फॉर द स्कँडियम is the electron in 3D subshell, and that one electron in 3D subshell is the last electron. मग तुम्ही बघू शकता लास्टचा इलेक्ट्रॉन कुठल्या शेलमध्ये एंटर झाला, 3D, आणि त्यामुळे थर्ड शेल, आणि आउटरमोस्ट शेल नंबर किती आला, 4, आणि त्यामुळं पेनल्टिमेट शेल ही आपल्याकडे इथं 3D झाली, आणि पेनल्टिमेट शेलमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंटर झाला तर डी ब्लॉक एलिमेंट, आणि इवन 3D1 इंडिकेट्स दॅट इट इज द पार्टली ऑर इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल, अँड हेन्स इट इज ए ट्रान्झिशन एलिमेंट. तर बघा तुम्हाला हे कळलं असेल, चांगल्या पद्धतीनं कळलं असेल, तर अशा सगळ्या एलिमेंट्सना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. तर आपणाला ह्या सगळ्या डी ब्लॉक एलिमेंट्सना इथून पुढं स्टडी करायचं आहे. तर आपण जस्ट हा इंट्रोडक्टरी पार्ट घेऊन पुढे जाऊया ह्या टॉपिकचा डिटेल स्टडी करण्यासाठी. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द पोजिशन ऑफ दिस डी ब्लॉक एलिमेंट्स और ट्रान्झिशन एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. तर बघा सगळ्यात पहिला पार्ट आपण स्टार्ट करतोय, पोजिशन ऑफ दिस ट्रान्झिशन एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. तर जसं की तुम्हाला पिरियडिक टेबल माहिती आहे, द पिरियडिक टेबल is divided into 4 different blocks as S block, P block, D block and F block, and you know the positions of S, P, D and F block. But here we are going to study the position of these D block elements in detail. As we know that at the extreme left hand side of the periodic table we have the S block in group number 1 and 2. तर बघा पिरियडिक टेबलच्या एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे एस ब्लॉक आहे, ग्रुप नंबर 1 आणि 2 त्याच्यामध्ये येत असतो. द एक्स्ट्रीम राईट हँड साईड ऑफ द पिरियडिक टेबल कंपरायझेस द पी ब्लॉक. त्यामुळे हा जो पार्ट तुम्हाला दिसतो हा पी ब्लॉक आहे फ्रॉम ग्रुप नंबर 13 to 18, अँड इन बिटवीन दीज 2 blocks S block and P block we have D block of the periodic table, and therefore this particular part is the D block of the periodic table, and it indicates that these D block elements, they are present in the middle part of the periodic table in between highly electropositive S block element and more electronegative P block element. In fact, they are present in the middle part of the periodic table. ते periodic टेबलच्या मध्ये प्रेझेंट आहेत, कारण त्यांच्या एका बाजूला S ब्लॉक आहे आणि दुसऱ्या बाजूला P ब्लॉक एलिमेंट्स आहे. थोडंसं करेक्ट पोझिशन जर सांगायचं झालं तर आपल्याला ग्रुप आणि पिरियड नंबरच्या फॉर्म्समध्ये हे पोझिशन सांगणं थोडंसं सोपं पडतं, म्हणून आपण त्याला असं एक्सप्लेन करतो बघा. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द मिडल पार्ट ऑफ द पिरियडिक टेबल इन ग्रुप्स 3 to 12. 3 to 12 नंबर ग्रुप्समध्ये ते प्रेझेंट आहेत, अँड दे बिलॉंग्स टू पिरियड नंबर 4, 5, 6 अँड 7 रिस्पेक्टिव्हली. त्यामुळे त्यांचं पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप नंबर आहे 3 to 12 आणि पिरियड नंबर आहे 4, 5, 6, 7 रिस्पेक्टिव्हली या पद्धती. मग आपण ही जी पोझिशन आहे ही याचबरोबरच याची जी सेरीज आहे डी ब्लॉकचे आपल्याकडे नंबर ऑफ सेरीज आहेत ते देखील आपल्याला स्टडी करायचे. पण आपण जसं की हा टॉपिक इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो, म्हणून आपल्याकडे बघा एफ ब्लॉक एलिमेंट्ससुद्धा पिरियडिक टेबलमध्ये प्रेझेंट आहेत पिरियडिक टेबलच्या बॉटमला, अँड दीज एफ ब्लॉक एलिमेंट्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. जे तुम्हाला पाहता येतील पिरियडिक टेबलच्या बॉटमला आपल्याकडं ते एलिमेंट्स आहेत. त्यामुळे पोझिशन आपण बघा मिडल पार्ट ऑफ द पिरियडिक टेबल इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप नंबर 3 to 12 पिरियड नंबर 4 to 7. तर एकूण जे आपल्याकडे एलिमेंट्स आहेत 40, ह्या 40 एलिमेंट्सना आपण त्यांच्या सेरीजच्या थ्रू आता आपणाला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट पार्ट हा पोझिशनचा पुन्हा एकदा डिस्कस करूया एका वेगळ्या पद्धतीने.
नाउ लेट अस स्टार्ट विथ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ दिस ट्रान्झिशन एलिमेंट्स. आपल्याला ह्या ट्रान्झिशन एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकायचं आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला अब्बो प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी जो आहे हा अगदी व्यवस्थित आला पाहिजे. तर बघा, ही जी पहिली डायग्रॅम तुम्हाला दिसते ही अब्बो प्रिन्सिपलची डायग्रॅम आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये व्हेरियस ऑर्बिटल्स दे हॅव सिक्वेन्स ऑफ एनर्जी आपल्याला तो इंडिकेट करत असतो. आणि हा सिक्वेन्स वापरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना एखाद्या ऑर्बिटलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण कसे लिहायचे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक रूल आहे. दॅट रूल इज कॉल्ड ॲज द हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आणि इथं तुम्हाला कळतं की ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन आणि बोरॉनसाठी इलेक्ट्रॉन्स कसे एंटर झालेले आहेत ते. तर याचा वापर करून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहितो. इन केस जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अंडरस्टँड व्हायला काही अडचण असेल तर तुम्ही ह्या डायग्रॅमचा यूज करून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स अंडरस्टँड करून घेऊ शकता. तर बघा, आपण स्टार्ट करूया. लक्षात घ्या, आपण 21 to 30 3D सिरीज स्कँडियमपासून झिंकपर्यंतचे जे एलिमेंट आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकणार आहे. आणि त्यासाठी आपण 21पासून स्टार्ट करणार आहे. ऑलरेडी आपण इंट्रोडक्शनमध्ये ह्या सिरीजचा पहिला एलिमेंट स्कँडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलेलं आहे. आपणाला त्याच पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकायचे आहे. तर त्याच्यासाठी बघा, आपण ह्या सिरीजचा प्रिसिडिंग इनर्ट गॅस एलिमेंट आधी बघू. द प्रिसिडिंग इनर्ट गॅस एलिमेंट ऑफ द 3D series is argon with Z is equals to 18 and the electronic configuration of argon is given as 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. तर बघा, हा आर्गॉन 3D सिरीजचा प्रिसिडिंग इनर्ट गॅस एलिमेंट आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. मग याचा वापर करून आपण कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे आहे. तर त्याच्यासाठी बघा, आपण एक्झाम्पल घेऊया स्कँडियम विथ ॲटॉमिक नंबर 21 हुज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज गिवन ॲज 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. आणि 3p6 पेक्षा अधिक आपल्याला आणखी 3 इलेक्ट्रॉन्स लिहायचे. तर बघा, 3p नंतरचा इलेक्ट्रॉन जर तुम्ही अब्बो प्रिन्सिपलच्या डायग्रॅममध्ये बघितला तर 3p नंतर आपणाला 4s सबशेल दिसते. आणि त्यामुळे 3p नंतरचे इलेक्ट्रॉन्स आधी 4s सबशेलमध्ये एंटर होतात. 4sची कपॅसिटी 2 आहे आणि त्यामुळं 21st जो इलेक्ट्रॉन आहे 21वा, तर हा एंटर होत असतो 4s नंतरची सबशेल जी आहे आपल्याकडं 3Dमध्ये. आणि त्यामुळं स्कँडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d1 या पद्धती. मग आता तुम्ही आर्गॉन आणि स्कँडियम ह्या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कम्पेअर केला तर तुम्हाला लक्षात येईल की 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 हा पार्ट सेम आहे, जो तुम्हाला ब्ल्यू कलरच्या इंकमध्ये ह्या स्लाईडवरती दिसतो. आणि त्यामुळं हा जो सिमिलर पार्ट आहे तो सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो इन द फॉर्म ऑफ कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि त्यामुळं हा जो पार्ट आहे हा आपण बघा या पद्धतीनं सुद्धा शो करतो. जी आपल्याला व्हॅल्यू दिसते 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, तीच बघा आपणाला बघायला मिळते आर्गॉन ओव्हर 4s2, 3d1. आणि इथं जेवढं आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यासाठी आपण आर्गॉन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. सो दिस इज अनदर मेथड टू रिप्रेझेंट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन विच दिस आर्गॉन इन स्क्वेअर ब्रॅकेट रिप्रेझेंट्स इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज it is a preceding inert gas element of this series, and hence the electronic configuration of scandium can be written as argon over
4s2 3d1. आपण देखील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या कंडेन्स्ड फॉर्ममध्ये म्हणजे आर्गॉनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्हाला समजलं असेल स्कॅन्डियमसाठी, तर आपण 3D सिरीज फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक ह्या 10 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यानंतर लगेचच स्टडी करणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही हा अबो प्रिन्सिपल आणि हा हंट्स रूल याची मदत घ्यायची आहे आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपणाला शिकायचं आहे. नाव वी शॅल स्टडी द पोझिशन ॲज वेल ॲज द डिफरंट सेरीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स इन डिटेल. तर बघा आपण डी ब्लॉकचे जे सेरीज आहेत ते अगदी डिटेलमध्ये समजून घेऊया आणि त्याच्यासाठी आपण पोझिशन आणि डिफरंट सेरीज या पद्धतीने आपण स्टार्ट करतो. तर बघा आपल्याकडं माहिती आहे जसं की आपण आता बघितलं दिस एलिमेंट्स दे बिलॉंग्स टू फ्रॉम ग्रुप नंबर 3 to 12. 3 ते 12 ग्रुप नंबरला हे एलिमेंट्स बिलॉंग करतात आणि त्याचे पिरियड नंबरची व्हॅल्यूज आपल्याकडे आहे बघा 4, 5, 6, 7. तर हा पिरियड नंबरचा हा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक म्हणून आपण याच्याकडे बघतो. म्हणजे बघा एखाद्या एलिमेंटमध्ये किती शेल्स प्रेझेंट आहे टोटल, तर ते पिरियड नंबर इंडिकेट करत असतो. ते पिरियड नंबर बिलॉंग्स टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ॲज वेल ॲज द लास्ट शेल नंबर ऑफ ॲन एलिमेंट. एखाद्या एलिमेंटच्या लास्ट शेलचा नंबर किंवा त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा पिरियड नंबर इतका असतो. म्हणजे याचा अर्थ एखाद्या एलिमेंटचा जर पिरियड नंबर 4 असेल तर त्याच्यामध्ये एकूण 4 शेल प्रेझेंट असतात किंवा चौथी शेल ही त्याची आउटरमोस्ट शेल असते. ओके, जसं की आपण 6 नंबरमध्ये जर एखादा एलिमेंट बघला पिरियडमध्ये तर त्याची लास्ट शेल ही 6 नंबर असते किंवा याचा अर्थ त्याच्यामध्ये 6 शेल्स प्रेझेंट असतात, त्याच्यामधली 6 नंबर ही त्याची आउटरमोस्ट शेल नंबर येत असते. याचा वापर करून आता आपण बघणार आहे की 4th नंबर पिरियडमध्ये जी आपल्याकडं एकूण सेरीज बघायला मिळते ती कशा पद्धतीने आहे, तसंच 5th, 6th आणि 7th. तर बघा पिरियड नंबर जर आपण 4th बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याकडे नंबर ऑफ एलिमेंट्स एकूण आहेत 10 फ्रॉम ग्रुप नंबर 3 to 12 and these elements they consist of elements from scandium to zinc. So this series which belongs to period number 4 starts from scandium atomic number 21 and includes the element up to zinc atomic number 30. तर ह्या सगळ्या एलिमेंटचा लास्टचा शेल नंबर आपल्याकडे आहे 4th. मग त्याचा पेनल्टिमेट कुठला आला तर 4 - 1 आणि त्यामुळं ही जी 4th नंबर पिरियडमध्ये जी सेरीज आपल्याकडे आहे त्या सेरीजला आपण म्हणतो बघा 3D. अँड हेन्स द 3D series which is present in the 4th number period includes the elements from scandium to zinc. तर ही जी सेरीज आपल्याकडे आहे ही स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंतच्या सगळ्या एलिमेंट्सना कंपराईज करत असते, जी 4 नंबरच्या पिरियडला बिलॉंग करते. आणि त्याचं कारण लक्षात घ्या, पिरियड नंबर 4 outermost shell number 4 and hence the penultimate shell is 4 - 1, that is 3D. Hence we say that 3D series belongs to 4th number period. Now similarly period number 5 consists of elements from yttrium atomic number 39 up to cadmium atomic number 48 and all these elements they have 5th shell as their outermost shell. तर बघा outermost shell यांची जर 5th नंबर असेल तर यांचं n-1 येतो आपल्याकडं 4D. and hence this series which belongs to 5th number period of the periodic table is 4D series. कारण यांचा लास्टचा शेल नंबर 5 असेल तर लास्टचा इलेक्ट्रॉन एंटर होत असतो 4D मध्ये आणि त्यामुळे आपण बघा एक्सप्लेनेशन देऊ शकतो या पद्धतीनं. 4D series starts with yttrium atomic number 39 and includes all the elements up to cadmium atomic number 48. This particular series is called as 4D series that belongs to 5th number period of the periodic table. त्यामुळे 5 नंबर पिरियडमध्ये 4D series आहे. सिमिलरली 6 नंबर सिरीजमध्ये आपल्याकडे येते 5D series आणि 5D series बघा स्टार्ट होत असते. The 5D series starts with lanthanum
atomic number 57 and it includes the elements from atomic number 72 hafnium up to atomic number 80 element mercury, and hence this particular series from period number 6 is called as the 5D series. Therefore, 5D series starts with lanthanum and includes all the elements from hafnium atomic number 72 to mercury atomic number 80. ह्या सिरीजमध्ये जर तुम्ही बघितला तर 57 नंतर 72 आपल्याला दिसतो. बाकीचे मधले इलेमेंट 58 to 71 तर त्यांना आपण नंतर इनर ट्रान्झिशनमध्ये शिकणार आहे. त्यामुळं तुम्ही इथं कन्फ्युजनमध्ये राहू नका की 57 नंतर 72 आहे. ॲक्च्युली 57 नंतर 58 येतं, 59 असं सिक्वेन्स आहे आणि तो आपल्याला बघायचा आहे नंतर जेव्हा आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सना स्टडी करायचं आहे तेव्हा. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही 5D series belongs to 6 number period, starts with lanthanum atomic number 57 and includes all the elements from hafnium atomic number 72 to mercury atomic number 80. आणि अगदी त्याच पद्धतीनं in the period number 7 we have 6D series that starts with actinium atomic number 89 and includes the elements from rutherfordium atomic number 104 to copernicium Cn symbol Cn with atomic number 112. त्यामुळे ही जी सिरीज आपल्याकडे आहे 7th नंबर पिरियडमधली ज्याला आपण 6D सिरीज या पद्धतीने म्हणतो. त्यामुळे सिरीज जे असतात हे पिरियड नंबरपेक्षा एकनं कमी असतात आणि त्यामुळे 4th नंबर पिरियडमध्ये 3D सिरीज, 5th नंबरमध्ये 4D, 6th नंबरमध्ये 5D आणि 7th मध्ये 6D series आहे. In all these 40 elements they constitutes the D block of the periodic table. आणि तुम्हाला ह्या सगळ्या एलिमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची जी सिरीज आहे ही 3D सिरीज ज्याचा आपण ह्या टॉपिकमध्ये डिटेल स्टडी करणार आहे. तर त्यासाठी ह्या सगळ्या एलिमेंट्सना तुम्ही अंडरस्टँड करून घ्या व्यवस्थित अगदी आणि त्यानंतर आपण याच्या पुढचा पार्ट स्टार्ट करणार आहे electronic configuration of these transition elements. So let us have the electronic configurations of D block elements in which in detail we are going to study the electronic configuration of 3D series. तर बघा एक टेब्युलर फॉर्ममध्ये आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. त्याच्यासाठी सगळ्यात पहिला एक कॉलम आपल्याकडे आहे हा एलिमेंटसाठी आहे. त्याच्या नेक्स्ट कॉलममध्ये आपण घेणार आहे त्याचा ॲटॉमिक नंबर, त्याच्यानंतर त्याच एलिमेंटचा आपल्याला बघायचा आहे सिम्बॉल आणि आपण एकूण 2 टाईपचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बघणार. द फर्स्ट काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ॲन एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड द अदर काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ऑब्झर्व. मग एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्वमध्ये फरक काय आहे तर तो देखील आपण बघूया ज्यावेळी आपण ऑब्झर्व स्टडी करणार आहेत. पण आता आपण फक्त एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बेस्ड ऑन द अबो प्रिन्सिपल अँड हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. जे काही रूल्स तुम्हाला 11वीला झालेले आहेत त्या पद्धतीनं आपण ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला स्टडी करतो. त्यासाठी बघा आपण स्टार्ट करतोय. पहिला एलिमेंट आहे आपल्याकडे स्कँडियम, द फर्स्ट एलिमेंट ऑफ 3D सिरीज विथ ॲटॉमिक नंबर 21 अँड सिम्बॉल ॲज SC. जसं की आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलेलो आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ स्कँडियम इज argon over 4s2 3d1 which may be sometimes written as 3d1 4s2 or it may be written as 4s2 3d1 also. तर हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे स्कँडियम ॲटॉमिक नंबर 21 साठी आहे. तर आर्गॉन पर्यंत ॲटॉमिक नंबर 18 प्लस 3 इलेक्ट्रॉन्स आपला ॲटॉमिक नंबर 21 म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 21 टॅली होतात. सिमिलरली द सेकंड एलिमेंट इज टिटॅनियम विथ ॲटॉमिक नंबर 22 अँड सिम्बॉल ऑफ टिटॅनियम इज Ti. The electronic configuration of titanium is argon over 3d2
4s2. तर तुम्ही बघू शकताय की एस सबशेलची कपॅसिटी 2 असल्यामुळे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे आणि डी ऑर्बिटलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होताना दिसतात. जसं की D1 स्कँडियमसाठी, टिटॅनियमसाठी D2 अशी स्टेट आहे. तिसरा एलिमेंट आपल्याकडे आहे व्हॅनेडियम. ॲटॉमिक नंबर 23 अँड सिम्बॉल फॉर व्हॅनेडियम इज Fe. The electronic configuration indicates that argon over 3d3 4s2 आणि त्यामुळे डीमध्ये पुन्हा एक इलेक्ट्रॉन वाढला कारण डी ऑर्बिटलचं या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह फिलिंग होत असतं. प्रोग्रेसिव्ह फिलिंग इन द सेन्स सलगपणे इलेक्ट्रॉन्स डी सबशेलमध्ये एंटर होत जातात. तर व्हॅनेडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन ओव्हर 3d3 4s2. तर नेक्स्ट एलिमेंट इज क्रोमियम. तर नेक्स्ट एलिमेंट आपल्याकडे आहे क्रोमियम आणि क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ॲटॉमिक नंबर 24, सिम्बॉल Cr अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज आर्गॉन ओव्हर 3d4 4s2. त्यामुळे डी ऑर्बिटलमध्ये आणखीन एक इलेक्ट्रॉन एंटर झालेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट एलिमेंट ॲटॉमिक नंबर 25चा आहे मँगनीज. ॲटॉमिक नंबर 25 अँड सिम्बॉल फॉर मँगनीज इज Mn and its electronic configuration is argon over 3d5 4s2. So this is the expected electronic configuration of manganese. इथपर्यंत आपण मिडल ऑफ द सिरीजला आलेलो आहे ज्याच्यामध्ये D5 पर्यंत इलेक्ट्रॉन्स एंटर झालेले आहे. याच्यानंतर D6 केससाठी आपल्याकडे नेक्स्ट एलिमेंट आहे आयर. आयर ॲटॉमिक नंबर 26 आणि सिम्बॉल आहे Fe. The electronic configuration of iron is argon over 3d6 4s2. So this is the expected electronic configuration for iron. आयर नंतरचा नेक्स्ट एलिमेंट आहे आपल्याकडे कोबाल्ट. ॲटॉमिक नंबर 27, सिम्बॉल आहे कॅपिटल C स्मॉल o and the expected electronic configuration is argon over 4s2 3d7 or it may be also given as argon over 3d7 4s2. After cobalt, the next element is element with atomic number 28 as nickel and the symbol for nickel is Ni. The electronic configuration, expected electronic configuration for Ni is argon over 3d8 4s2. Similarly, the next element is copper with atomic number 29 and whose symbol is Cu. The electronic configuration for copper, expected electronic configuration is given as argon over 3d9 4s2. And the last element is zinc, atomic number 30 whose symbol is zinc and the electronic configuration for zinc is given as argon over 3d10 4s2. तर या पद्धतीने हे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्याला बघायला मिळतं. तर हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहेत हे ॲज पर द रूल आहेत आणि ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सना आपण एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणतो. तर हे जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे ह्याचबरोबर दुसरा एक टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळतं ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण म्हणत असतो ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर काय फरक आहे हा एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये? तर बघा, expected electronic configurations are as per the rule, but some of the elements they do not follow the rules. They show different electronic configuration and they violate that rule. So such electronic configurations are different from expected. Therefore, we needs to study the observed electronic configurations also. आणि म्हणून आपण ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बघतो. तर एकूण ह्या 10 एलिमेंटपैकी 8 एलिमेंटचे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणखी ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. बघूया आपण ते कोणते कोणते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे.
बघा स्कँडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिमिलर ॲज एक्सपेक्टेड आपल्याकडं आहे. त्यामुळे स्कँडियमसाठी आर्गॉन ओव्हर 3d1 4s2 या पद्धतीनं येतं. स्कँडियम नंतरचे पुढचे दोन इलेमेंट टिटॅनियम आणि व्हॅनेडियम ह्यांच्यासाठी सुद्धा बघा त्यांचे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अगदी एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसारखे आहे. पण क्रोमियम इलेमेंटकडे आपण आलो तर क्रोमियमचा एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम नाही. तर ते कसं आहे हे आपण नंतर पाहूया. आधी आपण एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड सेम कोणाचे आहेत ते आधी पाहूया. त्यामुळं बघा पुढचे इलेमेंट्स क्रोमियम सोडून पुढचे इलेमेंट मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल त्याचबरोबर झिंक ह्या 6 एलिमेंटचे म्हणजे बघा मॅंगनीज 25, आयर्न 26, कोबाल्ट 27, निकेल 28 आणि झिंक 30 ह्या देखील सगळ्या एलिमेंटचे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेच त्यांचे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे. त्यामुळे ह्या स्टेजला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स तुम्हाला दिसतात ऑब्झर्व्ड कॉलममध्ये ते सेम ॲज एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे. पण क्रोमियम आणि कॉपर ह्या दोन एलिमेंट्ससाठी मात्र त्यांचे एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम नाहीत. तर ते कसे येतात तर ते आपण बघूया. क्रोमियमसाठी ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अब्बो प्रिन्सिपल आणि हंट्स रूलला व्हायोलेट करून आपल्याला बघायला मिळतं आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण या पद्धतीनं देतो. आर्गॉन ओव्हर 3d5 4s1 ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला तुम्ही एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर कंपेअर केला तर तुम्हाला कळेल की एसमध्ये 1 इलेक्ट्रॉन कमी आहे आणि डीमध्ये 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. सिमिलरली कॉपरकडे जर तुम्ही आला तर त्याच्या देखील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये एसमधून 1 इलेक्ट्रॉन आपण कमी करणार आहे आणि तो लिहिणार आहे डीमध्ये. त्यामुळं ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर कॉपर इज गिव्हन ॲज 3d10 4s1. त्यामुळं क्रोमियम आणि कॉपरचे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम ॲज एक्सपेक्टेड नाही. क्रोमियम आणि कॉपर सोडून उरलेल्या सगळ्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मात्र हे सेम ॲज एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे तुम्हाला पर्पजली इथं रिमेंबर करायचं आहे की क्रोमियम आणि कॉपर ह्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हे वेगळ्या पद्धतीनं दिले जातात. मग तुम्ही म्हणाल परीक्षेला कुठले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहायचे तर अर्थातच बघा ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्झामच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे. अँड देअरफोर ॲज फार ॲज द एक्झाम इज कन्सर्न the observed electronic configurations are very much important and hence you study carefully the observed electronic configuration. मग तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की क्रोमियम आणि कॉपरचे हे जे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहेत हे असे का आहेत तर त्यासाठी आपण त्याचे काही रिझन्स बघणार आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण ॲनॉमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणत असतो आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स असे का आहेत हे आपण शिकणार आहे आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण ह्या टोटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून ह्या 3D सिरीजसाठी आपण एक जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील देतो. पण तुम्हाला या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे क्रोमियम आणि कॉपरचे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण डिफरंट कलरनं रिप्रेझेंट केलेले आहेत. ते यासाठी की तुम्ही ते केअरफुली ऑब्झर्व करावे आणि रिमेंबर करावे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. याचे रिझन जे आहेत ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. पण आत्ताच्या घडीला तुम्हाला हे 10च्या 10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बाय हार्ट असणं अत्यंत गरजेचं आहे.
मग याच्यानंतर आपण एक 2च मिनिटांच्या मध्ये 4ही सिरीजचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स कसे आहेत ते बघूया आणि त्यानंतर आजचा पार्ट आपण कंप्लीट करू. तर बघा, त्यासाठी आपण स्टार्ट करतोय. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ 4 series of D block elements. As we have first series as 3D series, which have general electronic configuration as argon over 3D10 1 to 10 4s 1 to 2. हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणजे तुम्ही त्या 10 एलिमेंटपैकी कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतला तर ते ह्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला बिलॉंग करतं, म्हणजे याच्यामध्ये ते असू शकतं. अशा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सना आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणतो. सिमिलरली फॉर 4D series, the preceding inert gas element of 4D series is krypton and hence its electronic configuration is given as krypton over 4D 1 to 10 5s 0 to 2. For 5D series, the preceding inert gas element is xenon and hence the general electronic configuration is xenon over 5D 1 to 10 6s2. And for the last D series as 6D series, the preceding inert gas element is radon and the general electronic configuration is radon over 6D 1 to 10 7s 1 to 2. So these are the general electronic configurations for 4 series of D block elements. So with this we are going to conclude our today's lecture. In the next lecture we are going to study in detail the electronic configurations of copper, chromium as well as the oxidation states which are again based on this electronic configuration. पण मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो टॉपिक आहे हा पूर्णतः इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती अवलंबून आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स माहिती असणं ही तुमच्यासाठी फार ॲडव्हान्टेज असणारी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या स्टेजला तुम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची तयारी ठेवा. तुम्हाला याच्यावरून जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते सहजासहजी समजतील. तर आपण कन्क्लूड करूया. थँक्यू.